जय महाराष्ट्र मित्रांनो, 5349 जागांसाठी वेस्टर्न रेल्वे म्हणजे मुंबई रेल्वे अंतर्गत भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की कुठलीही परीक्षा होणार नाही आहे. तुम्हाला जे मार्क पडले आहेत त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे आणि फी फक्त 100 रुपये. SC, ST, PWD वुमन कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नसणार आहे. महत्वाचं म्हणजे जागा चांगली आहे, कुठलीही एक्झाम नसणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. इथे फक्त समजून घ्यायची गोष्ट अशी आहे की वयाची अट काय, त्याच्यानंतर कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करू शकताय, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचं शिक्षण काय झालंय की कुठल्या लोकेशनवर तुम्हाला जॉब पाहिजे आहे नक्की कमेंट करा, ते पण व्हिडिओ आणेल. चला तर बघूया डिटेलमध्ये. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर भारत सरकार रेल्वे मंत्रालय यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. सध्या ज्या भरती निघाली आहे, अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला यावर दिसून जाईल आणि ही यांची PDF आहे. जसं की तुम्ही वाचू शकताय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, वेस्टर्न रेल्वे यांच्यातर्फे, जी की मुंबई महाराष्ट्र अंतर्गत येते, यांच्यातर्फे भरती निघाली आहे. तुम्ही ते वाचू शकतायत. अप्लाय करणं सुरू झालंय 21/2/2026. यस, 21 तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालंय. 23 मार्च म्हणजे जवळपास 1 महिना आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. त्यामुळे भरपूर कालावधी आहे, तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहे. 5349 पोस्ट असणार आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करताय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाची अट काय, तर ते वयाची अट दिलेली आहे. तुमचं वय हे कमीत कमी 15, यस 15 वयापासून ते 24 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. पण वयामध्ये सूट दिली आहे. SC ST साठी 5 वर्ष म्हणजे 29 वय आहे तरी अप्लाय करू शकताय. OBC मधून असाल तर 27 वयापर्यंत अप्लाय करू शकताय आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आता 34 वय तुमचं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार. बघा, ही मित्रांनो अप्रेंटिसशिप भरती आहे. पण यांनी एक माहिती दिलेली आहे, जेव्हा तुम्ही हे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट मिळवतात, ट्रेनिंग पूर्ण करतात, जेव्हा यांची नेक्स्ट भरती निघते त्यामध्ये 20% वॅकन्सी याच्यासाठी यांची सिलेक्शन होतं. म्हणजे तिथे अनुभव विचारला जातो. ऑलरेडी तुम्ही ही अप्रेंटिसशिप केली असेल, समजा 100 जागा निघाल्या किंवा 1000 जागा निघाल्या तर त्यापैकी 20% जागा डायरेक्ट तुमच्यासाठी राखीव असणार आहे, ज्यामध्ये सॅलरी तुम्हाला 56,900 रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे अनेक जणांच्या कमेंट्स असतात, यार अप्रेंटिसशिप करून काय फायदा आहे. तर फायदा असा आहे की एकतर नॉलेज मिळतं, प्लस तुम्ही जॉबच्या शोधात असाल, प्रॅक्टिकली कामाचा अनुभव पाहिजे असेल तर तो तुम्हाला मिळतो, प्लस स्टायपेंड तुम्हाला मिळतं, प्लस सर्टिफिकेट मिळतं आणि त्यानंतर तुम्हाला इथे जागा राखीव सुद्धा मिळते. म्हणजे पुढे जेव्हा परमनंट वॅकन्सी निघतील तेव्हा तुमच्यासाठी इथे जागा राखीव असतात. ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे. पोस्ट भरपूर आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे इलिजिबल असेल ते अप्लाय करू शकताय. ओके, आता इथे वयाची अट जी आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. थोडक्यात कॅटेगरीनुसार पण दिले, म्हणजे UR मधून तुम्ही अप्लाय करताय म्हणजे ओपन कॅटेगरीतनं, तर 24/3/2002 पासून ते 23/3/2011 या दरम्यान तुमचा जन्म झालेला पाहिजे. SC साठी 97 पासून ते 2011 पर्यंत, ST साठी 24/3/2097 पासून 23/3/2011 पर्यंत, OBC साठी 99 पासून 11 पर्यंत, PWD कॅन्डिडेट तुम्ही आहात बघा, यांच्यासाठी पण इथे दिलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅन वगैरेसाठी पण दिलंय, तुम्ही चेक करू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पात्रता काय आहे, तर इथे बघू शकताय फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात. 10+2 तुमची एक्झामिनेशन झाली आहे, म्हणजे 10वी पास आहात 50% आणि तुमचं ITI सुद्धा झालं. इथे बघा ITI सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे आणि या ट्रेडमधून जसं फिटर झालं, वेल्डर झालं, टर्नर झालं, मशिनिस्ट झालं, भरपूर सारे ट्रेड आहे. यापैकी कुठलंही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. ओके, सगळी माहिती दिलेली आहे, सगळे डिटेल्स दिलेले आहे, अप्लाय कसं करायचं ते दिलंय. फी फक्त 100 रुपये. SC ST PWBD आणि वुमनसाठी कुठलीही फी नाही आहे. ऑनलाईनच तुम्ही अप्लाय करणार आहात. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलीही एक्झाम होत नाही. तुम्हाला जे मार्क पडले आहे त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. इथे बघा दिलेले पेमेंट, त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस आणि फिजिकल स्टँडर्ड, ना इंटरव्ह्यू होतोय ना काही होतंय. ओके, बाकी इथे बघा दिलेलं आहे काय काय गोष्टी ते तुम्ही वाचू शकताय. फॉर्म भरण्याआधी हे चेक करून घ्या, म्हणजे डिसेबिलिटी वगैरे आहे ते. हा ट्रेनिंग पिरियड किती असणार आहे, तर 1 वर्षाचा अप्रेंटिसशिप पिरियड असणार आहे.
त्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड मिळणार. स्टायपेंड किती मिळतो? तर स्टायपेंड 9,500 ते 12,000 दरम्यान तुम्हाला इथे स्टायपेंड मिळतो. ओके. बाकी इथे दिलंय मोड ऑफ पेमेंट, मोड ऑफ सिलेक्शन दिलंय. सिलेक्शन कसं होणार आहे? जे पण इथे फॉर्म भरणार आहे त्यांचा मेरिट लागणार आहे. मेरिट कशा बेसवर लागणार आहे? तर 10वी मध्ये जे मार्क पडले आहेत ते आणि ITIमध्ये जे मार्क पडले ते दोघांचं नुसार त्यांचे एक मेरिट लागेल आणि त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होईल. ओके. बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल. अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही अप्लाय लिंक आहे. ओके. यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा दिली सगळी माहिती, नोटिफिकेशन आलेली आहे आणि इथूनच आपण अप्लाय करू शकतोय. हे बघा मी यावर क्लिक केलं आणि इथे आलंय क्लिक हिअर टू अप्लाय यावर क्लिक करायचं आहे. आयडी, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. नवीन तुम्ही असाल तर तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे. हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये काय-काय येईल तर तुम्ही बघू शकताय रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. मग तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं स्टेट जे की आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केलं. आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. मग तुमचं पूर्ण नाव, वडिलांचं किंवा लग्न झालं असेल तर नवऱ्याचं नाव, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी कुठून येतात तुम्ही UR SC ST जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. जन्मतारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि तुमचं वयानुसार तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे. हँडिकॅप आहात का? येस, नो यावर क्लिक करायचं आहे. हँडिकॅप असेल तर कॅटेगरी कुठली ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर त्याचे डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर ITI तुमचं झालेलं आहात का? मग कुठलं झालंय? तर इथे बघा भरपूर सारे ट्रेड आहे. जे पण झालंय ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कधी पास आउट तुम्ही आहात, कुठला आहात ते टाकून घ्यायचं आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपले सगळे डॉक्युमेंट विचारले जातील. डॉक्युमेंट भरायचे आहे. त्याच्यानंतर फी पेमेंट विचारली जाईल. फी पेमेंट करायची जी की ₹100 आहे. पण SC ST, PWD आणि वुमनसाठी कुठलीही फी नाहीये. तर मित्रांनो चांगली संधी आहे. ज्यांना इंडियन रेल्वेमध्ये जॉब पाहिजेला आहे, त्यासाठी अनुभव पाहिजेला आहे, सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि जर की तुम्ही जॉबची शोधत असाल, तुम्हाला कुठेच काम मिळत नाहीये, तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. कारण की पुढे जाऊन तुमच्यासाठी 20% जागा राखीव पण राहत आहे आणि स्टायपेंड पण चांगला मिळतोय आणि महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जण जे एलिजिबल आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच करियर गाईडन्स, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्यावरही नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.